कशाचा विचार करत आहे आप्पाजी तुम्ही? हा विचार विचार तो लग्न काय आप्पाजी, तुम्ही पण काही चिडवा मला. आप्पाजी तुम्हाला माहिती आहे ना, मी इन्स्पेक्टर होणार आहे ना. बदललं काय? कोण सांगला आता हे? बदललं नाही ना आप्पाजी. माझे पप्पा म्हणतात की तू तू UPSC च्याच परीक्षा दे, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात ना आप्पाजी त्या. मग मग मी IPS IAS अजून अजून काही काही असतं आप्पाजी. आता मी अभ्यास करते ना, बघतेच आता सगळं पाहून घेते मी. मग त्याच्यातली नोकरी करणार ना मी. ती खूप डॅशिंग राहत, खूप खूप हुशार लोक असतात आप्पाजी. ते हुशार लोक माहितीये का, त्यांना खूप मोठ्या नोकऱ्या लागलेल्या असतात माहितीये आप्पाजी. तर मी तेच म्हणणार आहे, लग्न बिग्न नाही करणार आहे मी. असं बरं बरं, लग्न करत नाही. बरं, माजोड राहायचं मग. महिन्यात म्हातारपणात लागणार नाही का माजोड? हा, मग आबा म्हातार झाला दिसणार नाही आबाले. हा, चाव येणार नाही, जेवता येणार नाही. मग महिन्यात मला घातच जाईन का? हा, हात धरून धरून चालवतीन का मले? हो आप्पाजी, मी तुमची खूप सेवा करणार. पण तू तर ड्युटीवर जाशील ना. अरे हो आप्पाजी, मला देशाची पण सेवा करावी लागते. मग देखो काय असं थोडी असते, त्याची पण सेवा करतात ना आप्पाजी. मला पण करावं लागणार. जाऊ द्या, मम्मी तुमची सुट्टीच्याच दिवशी करणार. बरं बापा, नातीनं सुट्टीच्या दिवशी की तरी आबाची सेवा तर जन्मभरीची होऊन जाईल. हा कर कर अभ्यास कर. कोण गुंडाळून ठेवले पुस्तका? कर अभ्यास. एवढं मोठं शिका लागते तर अभ्यास लय कर लागेल ना. हा, तुम्हाला तर बातच जीवात ये, डोकं दुखते आणि असं झालं कारण सांगता. कर मग आता अभ्यास चांगला. अहो आप्पाजी, ते नंतर शिकावं लागते, पहिले ग्रॅज्युएट व्हावं लागते. मग मग मी मोठी की माझं डोकं थोडी दुखणार. मी हुशार होणार ना आप्पाजी. मग मला येणार नाही का? आता मी छोटी आहे म्हणून मला येत नाही. हो, छोटी तानीच आहे. एवढी मोठी झाली पण अक्कल नाही जराशी. मी छोटी आहे म्हणते. खाल्लं ते ताटातच पडू दिलं. कोण धुनाय होते? अंगणात जेवली ही. इली काही अक्कल नाही ना, एवढी मोठी झाली घोडी तर. हिच्या एवढा पी सारा घर सांभाळतात म्हणलं, सारा धंदा करतात. हे पोरी तर काही अक्कल नाही. मी छोटी आहे म्हणते. हो छोटी, पायना बांधायला आणतो आबे, जके द्यायला. खाऊन वा खाऊन बोलत राहतं मा नातीले. नाही घासला तिनं ताट काय झालं? काय काय भांडे घासणार आहे का ते? तू घास, तू घास. बोलायचं नाही मा नातीला. लहानच आहे ते. काय काय लग्नाला आली? लहान आहे, घोडी आहे करतो. शिल बोल नको, लहान आहे ते. हो तानी, बोयाना दूध पिते का वय? तुला सांगलं ना मग, आता मोठी झाली. अक्कल नाही का तुला? उलशी काय? खरंच मतीमंद आहेस का हो तू? तुला एवढाला पोरी कशा साजऱ्या बाई, असं बोलतात पद्धतशीर, राहतात पद्धतशीर, असं भे असते. इले तर उलशी अक्कल नाही ना, लेकरासारखे ठाकते. काय ग आजी, तुम्हाला नेहमी नेहमी बोलत होते आणि मला मतिमंद वगैरे म्हणायचं नाही. मॅड नाहीये, मतिमंद आहे का मी? आता इन्स्पेक्टर झाली ना की सर पहिले तुलाच अटक करणार. टाक बुडी जेलात लेख. बरी नाही डोक्षेले काव लावला इनो. काय दे तुम्ही? ती पोरगी काही भादार करते, तुम्ही बी निरा काही निरा. काही म्हणा दिले कायची इन्स्पेक्टर होते हो? अशी अक्कलचा कांदा असं काही होते काय? इथं धुया पा, हे ना खरंच हिचं डोकं काहीतरी हलका आहे. हिच्या एवढ्याला पोरी त्या सुदामाची पोरगी इच्छापेक्षा 1 वर्षानं लहान आहे. काय बाई चुटू बोलते, चुटू धंदा करते, असं सगळं पद्धतशीर. काल तिची माय घरी नव्हती, घरी पाहुणे आले तर तिनं चहा लगे पोहे केले पाहुणे, पाणी देणं. मी पाहूनच राहिली दारात बसून. सांग उलशी पोरगी किती समजदार, पद्धतशीर बोलणं लागे, हे करणं. हे आपलं वाजू, हे तर काहीच अक्कल नाही, कोणाला भर पाणी देता येत नाही. आजी, त्या राधिकाचं नाव नाही काढायचा, तिच्यासोबत माझी कट्टी आहे. तिनं काल माहिती आहे का, डेअरी मिल्कचं चॉकलेट आणलं, ट्युशनमध्ये सगळ्यांना दिलं, मला दिलं नाही. आता मी त्याच्यासोबत बोलून नाही राहिले काय? आणि तिला तिच्यासोबत कसं काय तू बोलली? हाय घरी काय नाही इले खाले तरी त्या पोरीच्या चॉकलेटवरची नजर. हलकट बोलायची. काय नाही व तुला खाले, बाप एवढाला थैल्या भरू आणते भात का, तरी बी ते लकोयले काही मागतं. तिच्याजवळ कुठचं चॉकलेट? 2 रुपयाचं चॉकलेट अशी 10-10, 50-50 रुपयाचं चॉकलेट. बाप
का होय त्या दिवशी ते कोणतं चॉकलेट खाऊन राहील ती तर कोणतं केवढ्याच होतं 90 रुपयाचं. काय म्हणलं 90 रुपयाचं चॉकलेट आणलं होतं बापाने इले. आणि तरी पाय सुटली पोरीचं चॉकलेट मागेले भांडणं करून राहील तिच्या संग. हा जाऊ दे लेकरा दिसते काही बहिणी दे मागून दे कोणाले. हा दिलं नाही दिलं काय काय लागते. हा मी आणतो तुले चॉकलेट काय का चॉकलेटची नवई आहे काय. भांडू नये बापा कोणा संग खायासाठी तर अजिबात नाही. कोणाचं घ्यावं का बाई आपलं द्यावं त्याले. हा घेऊ नये बापा कोणाचं. आपाजी ते सिल्कवाला आणाला डेअरी मिल्क सिल्क खूपच मस्त लागते आपाजी ते. आपाजी झालं तर 2 आणले तरी चालतील. नको एकही आणलं तर चालते पण जर त्याकडे पैसे असले चिल्लर पैसे तर घेऊन याल 2. दाना चॉकलेट खायचं वय आहे तिचं. आता 4 वर्षानं लग्न करा ती पण अक्कल माणसांना चॉकलेट खायची आहे. काही सासूच्या घरी कशी नांदीत काय सांगा माय बाई. आबाले नाही जो सांग. थांब ना बळ कराय ती मॅट डोकसे ती म्हणायचं नाही मला तिला काही सांग तुला. ओरडा आपाजी अजून ओरडा आजीला. हे आजी मला दिवसभर बोलत राहते. बाबा पप्पा आले. निधी आबाजी आहेत का बाई तिकडे. अरे हो पप्पा आबाजी आहेत ना. हा काय रे बाबा म्हटलं 50,000 आहेत का तुमच्याजवळ. हो आहेत का तुला का माहित नाही. नाही म्हणजे तसं नाही मला नाहीत पाहिजे आपल्याला एखाद्याला द्यायचे होते. तो म्हणलं असे आहेत का किंवा दिले तर तो आज देईन का 10 वर्षांनी देईन काही गॅरंटी नाही. अशी म्हटलं जमीन का. कोण आहे बापा असा कोणाला देऊन राहिला. काम काय आहे अर्जंट आहे काय दवाखान्याचं काम आहे का कोणा कसं काय. नाही काम पाहून मग ठेवायचं ते हाय कोण नेमका कोणाला द्या कोणाला लागतात. कोणा गिराला नशीन द्या लागत येलेच लागत असतील. दिन नाही तर साया गेले सायानं काय भाजीपाला लावला ना. नाही तर बायकोले काही घंदशीन काय माझे पैसे तुले तो अजून करायत काय. तो या मयातला भाजीपाल्याचा हिशोब विचारतो का आम्ही तुले काही 50,000 का काय रक्कम आहे का तो अजून कोण नाही. तो बँकेत किती लाखानं पैसा पडेला तुझी बायको म्हणता नवऱ्याजवळ लाखानं पैसा आहे. अहो आई माझ्याजवळ आहे आता मला बँका भरायला अजून लागते माझ्या तिच्यातला आहे. मला ते एका जणाला द्यायचा आहे तर तो द्यायला तर त्यांना पुढच्या वर्षी दिन नाही तर असं आहे ते. मग बाबा संग बोलून राहिलो थांब ना तू मला नाहीत पाहिजेत पैसे माझ्याजवळ आहेत. मग तो अजून आहेत तर तुला कोणाला द्यायचे तर तू दे ना. आमच्या म्हाताऱ्याचे पैसे देतो काय सकाळी आम्हाला लागलं. चल कोणाला द्यायला लागतात. हा काय नाही तुम्हाला दोस्त नाही का तो ऋषी त्या ऋषीच्या बहिणीचे काही प्रॉब्लेम आला तर त्याला पाहिजेत पैसे. माझ्याजवळ तुम्हाला तर माहित आहे आता मी ते याच्यानं माझ्या पैसा गुतेल असल्याच्यानं आणि त्याचं कसं आहे तू स्वतःच प्रायव्हेट करते काम आणि त्यानं याचं काम सोडेल आहे. पण ते बहिणीचं आता अडचण आली काही तर द्यायला लागते त्याचा फोन आला मला. आता त्याचा तो काही पैसा बुडवत नाही आपल्याला तर आपल्याला माहित आहे. पण आता कसं म्हटलं तुमची ते पडेल आहेत नाही तरी बिनव्याची तर म्हटलं त्याला देतो म्हणून म्हटलं नाही तर मग माझ्यावरची देतो तसं नाही. दे मग दिशीले द्यायला लागतात ना मग काय दे दे चांगला पोरगा आहे देते तो दे काही दाई दे जाऊ दे तेवढेच आपले मागं पडेल राहतात. दे मग मास्क खात्यातले दे नाही तरी तसेच पडेल आहे ते तो राहू दे तो उलाढायला चालूच राहतात राहू दे तो दे मग माझ्यातले दे. एटीएमचं कार्ड दे ना मग. हो ते कार्डच देवा राहू दे. काय बाई माणूस जरसा की हेच पीस करत नाही स्वतःचा पैसा बरोबर जपून ठेवते. लय हुशार झाला रे बायकोनं शिकवला एवढे हुशार की स्वतः जवळचा जपून बापा जवळचा बरोबर कलाकलानं काढून घ्याव नाही. अव शांताबाई आम्ही तो आसाठी थांबलो. इमली तर माहिती दसऱ्याच्या दिवस म्हणे चाललो म्हणे साड्याला घेऊन येऊ दिवाळीच्या शेल बंद होती. मी आणलं जाऊ दे ते शेल बंद आता लोक राहिले का म्हणलं महालक्ष्मीच्या आज बंद होतात म्हणलं शेल आता दिवाळी दसऱ्यात थोडी शेल होतात तर राहू दे म्हणलं येऊ दे शांताबाईले त्या पसंतीनं घेऊ म्हणलं आपण साड्या. आता तुम्ही घ्या करतो आम्हाला घ्यायचं असतं तर आम्हाला नसतं का तुमची वाट काय बसलो असतो पायात. सांग बाई आता मग पसंतीनं घेता का आणि चला मग पसंतीनं घ्या. ते हे कुठे गेले काय सांगा सगळ्या पोरासाठी ड्रेस घेऊन राहिली वाटते. म्हणलं ना थांब म्हणून मला बी घ्या लागते त्या मोठ्या दुकानात जाऊ अति म्हटलं तिला म्हटलं पोरीचे घेऊन घे. भाऊ हा सांगा ना बराबर हाला बराबर काय मग कुठे गेले वय भाऊ काय कशा दोघे जणी असल्या की बरं राहते एकली दुखे भाव सोडतात का हे दुकानदार.
ओय माय बाई म्या काढला ना हा मिळालेला आहे ना हा मा पोरीसाठी काढलेला आहे ना तुम्ही दुसरा आपला ओ शांताबाई मन कर ना इकडे ये ना आमच्या संघच्याच बाया आहेत त्या आम्ही संघच येला तेली बी घ्यायचं आहे ना भाऊ तुम्ही असे वडताळ वडताळ नका करू बाबा आम्ही काय तुमचे ड्रेस करून नेऊन राहिलो का हा आता पाहू तर द्या हे हो आता ती पोरीसाठी पाहून राहिली वाटते चल मग तिच्या पोरी ड्रेस घेऊन घेऊ पहिले मग पाहू साड्या हे काय बाहेर ड्रेस अटकेल्यात माय बाई मा सुनेसाठी घेतो ही ड्रेस ते काय साड्या घेते आले ठेवते घालते शेवटी ड्रेसच तिले ड्रेसच तर एक हा कसा वाटते व फुलगुलाबी मन कर ना सरिता येतो बा थांब जर शिक कवा मन कर ना हा गुलाबी कसा वाटते मग शिटूले साजरा दिशील का हो शिटूले कोणताही रंग साजरा दिसते शांताबाई आहे ना ते औंदा सुनीले ड्रेस घेता का साडी ना घेत का दिवाळी काही आता जे घालते ते साड्या तर लो ह्यात माय तिच्या घरी तिच्या अलमारी रेलाय तरी घेणच एखादी साडी आता म्हणीनच आई मला साडी नाही आणली पण हारेच मला पटला बिचारे मस्त आहे डबे रंगाचा हा घेतोस केवढा आहे काय ना चल बरं तिकून विचारू हा ड्रेस घेतो तिले असे नसतात तर माझ्या शांताबाई ये ना मा या दुकानात पान किती गर्दी आहे पोरासाठी काढलं ना चल बाई तिच्याजवळ चाल माय पहिले आलो आलो हा चल हा पाहिला मी भाऊ मी तू पिवळ्या रंगात ड्रेस काढला होता तू कुठे त्या बाईने घेतलं बाई त्या बाईने घेतला ते बिल करून राहिली सांग बाई आता असं असते का भाऊ तुम्हाला म्हणलं मी काढला म्हणून काय माहिती दाखव मला तसंच द्या दुसरा काय बापा असते का कुठे माय गर्दी दिवाळीचा बाजार बाई बी तर आधीपासूनच करून ठेवा बाई मोक्यावर येऊच नाही बाई काय गर्दी माय बाई तू फान दुकान आहे नाही गर्दी दुकानदार दाखवते नाहीत बाई चांगले गर्दी असते गिराईक कसं त्याचे लय तर आधीची आली पुरती बाई पुढच्या वर्षी तर मी तर मग पावसाळ्यातच करून टाकीन दिवाळीची शॉपिंग